तर मॅम तुम्ही लिटिल विंग्सच्या शॉपला व्हिजिट केला, तुम्ही आमचे प्रोडक्ट्स बघितले, तुम्हाला प्रोडक्ट्स कसे वाटले मॅम? खरं तर नाही का, लहान मुलांचे कपडे म्हणजे खूप कठीण विषय असतो, कारण एकतर पैसे पण खूप जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवे तसे आउटफिट मिळत नाहीत. पण आज मी इथे जेव्हा कलेक्शन बघितलं किंवा मी यांचे रेट सुद्धा बघितले तर हे एकदम रिझनेबल आहे, म्हणजे स्वस्तात मस्त असं म्हणतात ना, तसं काहीसं आहे. सो मला कलेक्शन तर फार आवडलं. आपली प्राइस खूप कमी आहे. हो. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तर हेच आहे की लहान मुलांचे कपडे जास्त खरेदी केले जातात, कारण सणासुदाला किंवा छोट्या छोट्या इव्हेंट्सला काही असेल तेव्हा खूप खरेदी होते. तर जेव्हा आपण लिटिल विंग्स मधून शॉपिंग करू ना, तर मला असं वाटतंय की आपल्या खिशाला नक्कीच फटका बसणार नाहीये आणि भरपूर खर्च होणार नाहीये नक्कीच. आणि तुम्ही कितीही भरभरून शॉपिंग इथून करू शकता, ते पण खूप स्वस्त आणि रिझनेबल प्राइस मध्ये. जेव्हा आमच्या लिटिल विंग्सच्या टीमने जेव्हा तुम्हाला अप्रोच केलं इकडे व्हिजिट करण्यासाठी, तर काय तुमचं असं इच्छा होती की तुम्ही हो बोलले आम्हाला? खरं तर लिटिल विंग्स बाय अजमेरा फॅशन, हो. तर अजमेरा फॅशनला मी आधीपासून फॉलो करते. Okay. म्हणजे मी त्यांचे अं, कलेक्शन बघितलेलं आहे आणि मला माहित होतं की नक्कीच हे स्टोअर भव्य दिव्य असणार आहे आणि मला त्यांच्या पहिल्या दिवसाचं म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी मला तिथे हजर राहायचंय. हे एक बोलतं ना, मला हवं होतं की तिथे मी असावे, म्हणून मी त्यासाठी मी हो बोलले की यस मला यायचंय. एक सुरुवात असते, एक प्रवास असतो, एखादं शॉप ओपन करणं किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करणं ही सुरुवात असते आणि जेव्हा मला असं इन्व्हाइट केलं जातं ना, तर तेव्हा मला खूप छान वाटतं की आपल्याला कुठेतरी इन्व्हाइट केलं. येस एक्झॅक्टली, की त्यांची लोकांचं प्रेम आहे आपल्यावर. ही एक नवीन सुरुवात करता येते आणि ती सुरुवात त्यांनी माझ्या हस्ते म्हणजे मी इथे त्यांची ती सुरुवात बघण्यासाठी मी तिथे प्रेझेंट असावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि तर मग ह्या हे आपलं प्रेमामुळे पुण्याचं फर्स्ट स्टोअर आहे. येस 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 तेच, आणि पुण्याचं फर्स्ट स्टोअर आहे, पण नक्कीच इथून पुढे तुमचे भरपूर फ्रँचायझीज ओपन होणार आहेत. तर खूप सारे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम, थँक्यू रिव्ह्यू बद्दल. अरे सुंदरी सुंदरी